स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़ा में हर साल की तरह इस साल भी महाशिवरात्रि निमित्त भव्य उत्सव का आयोजन। हम आपको बता दें कि दापोड़ा गांव के जो शंकर भगवान का मंदिर है वो पंचमुखी महादेव मंदिर है, जिसका विशेष स्थान होता है। तो हम आपको बता दें कि सुबह से लेकर के दोपहर तक लाइन लगा हुआ था। इतने सारे लोग आ रहे थे जो महादेव का आशीर्वाद लेने के लिए। तो वहीं पे हम आपको बता दें कि ग्राम पंचायत के तरफ से महादेवी मंडल हरिपाठ महिला मंडल द्वारा जो है किया गया और शिव पारायण वाचन जो महिला मंडल द्वारा किया गया उसे आप सुन सकते हैं। और हम आपको बता दें कि इस अवसर पर शाम को जो है अखंड हरिनाम सोहला का भी किया गया, जहाँ पे महाराज जी ने बहुत ही अच्छी बातें बताई लोगों को, जिसे आप हमारे चॅनल के माध्यम से कुछ सुन सकते हैं। थोड्याच वेळात आपले महाराज दिलीप महाराज सुरुवात करणार आहेत। अतिशय गोड आवाजाने आपल्या महादेवी हरिपाठ मंडळाच्या आपल्या महिला भगिनी करत आहेत। त्यामध्ये हरिभक्त पारायण असतील, आमच्या ललिता पद्माकर पाटील मॅडम असतील, त्यानंतर रंजना विलास पाटील मॅडम असतील, महेंद्र संतोष महादेवी हरिपाठ मंडळातील सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या दरवर्षी या दापोडे ग्रामपंचायत आयोजित या महाशिवरात्री उत्सवामध्ये या आमच्या नामदेव पाटील समाजसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर सदानंद नामदेव पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। समाजसेवक शिवदास नारायण पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुढच्या या महाशिवरात्री निमित्ताने आलेले दापोडे गावातील आजी माजी सरपंच, ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, महादेवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, गावदेवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, या भिवंडी परिसराचं वैभव पंचमुखी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी आजूबाजूच्या आलेल्या सर्व भाविकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सौभाग्यवर्धन कोणते सांगितलं सकाळ दिगंबराय विद्यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच जीवन श्री चरणाला एवढ्या अंतरात आवाज सगळ्यांना पोहोचला पाहिजे आणि आम्हाला योग्य वाटला पाहिजे। तुम्ही आणखी थोडे पुढे आले तर तो मॉनिटर आपल्याला मोकळा होईल नाही, थोडा मोकळा राहील। मगाशी होती टून बरी होती, फक्त त्याचा गेनच कमी करायचा होता, दे इफेक्ट वगैरे। हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, किंचित हॅलो 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 हॅलो। आणि जसं मला बऱ्यापैकी आवाज येतोय तसं गायकांना पण तर ही पंक्ती भेट न करणारी त्यामुळे गरजेपुरतं मला तेवढा दिला तर बरं होईल, तर माझ्यावर मोठी जबाबदारी आहे। मी जबाबदारी यासाठी म्हटलो, तुम्ही सगळी मोठी मंडळी आहेत आणि मी लहान आहे म्हणून जबाबदारी विठ्ठल मृदुंगमणीला अर्थात आमच्या दादांना आवाज लागत असेल तर त्याला करण्याचे आहे। म्हणून मला अभंगाला अगदी भाव स्पर्श करत असताना या पर्वकाळानिमित्त एक दिवसीय सोहळा आपण ही सर्व दापोडा मंडळी अर्थात ही सर्व गावकरी पंचक्रोशी परिसर आणि अगदी गुण्या गोविंदाने एक मताने एक विचाराने बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल की शिवलिंग पाहताना आपल्याला अगदी शिवलिंग दिसतं, पण इथे पंचमुखी शिवलिंग फार कमी प्रमाणात आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात। आपण कुठे तीर्थक्षेत्र ठिकाणी गेला असाल, जाता आपण तीर्थयात्रा करता तर त्या ठिकाणी आपल्याला क्वचितच पाहायला मिळेल।
पण असं भव्य चांगलं मंदिर या ठिकाणी आहे आणि गुण्या गोविंदाने तुम्ही हा उत्सव चांगला करतायत। प्रथमतः मला निमंत्रित केलं आणि तुमच्या सर्वांचं दर्शन झालं आणि पंचमुखी मला भोलेनाथ बाबाचं दर्शन झालं, त्याबद्दल तुमचं शतशः आभार विठ्ठल। आणि आजच्या या कीर्तनाला निमंत्रण देणारं मला सांगितलं की इथे कोणाचं नाव न घेतलं पाहिजे। खरं म्हणजे आपलं धर्मशास्त्र आणि संत परंपरा ही त्या परंपरेने आणि थोडं कमी करते सर्व जास्त होतो गावात बरोबर। देवाची स्तुती केली पाहिजे, पण काही माणसं कर्तृत्व संपन्न असतात, त्यांचं कार्य काही परमार्थाच्या कार्यामध्ये अग्रगण्य असतं, अशा व्यक्तीबद्दल वस्तुस्थिती आपण उद्घोषित केली पाहिजे। मला या ठिकाणी निमंत्रण करताना आमच्या बाबांनी सांगितलं, बऱ्याच वेळेला माझं या परिसरामध्ये कीर्तनाला येणं असतं, पण फक्त आम्ही 5-6 वेळा फोनवरच बोलतो। आमचे फुलचंद बाबा त्यांनी मला 2 महिन्यापूर्वी एक तारीख दिली, 1-1.5 महिन्यापूर्वी, आणि सांगितलं की तुम्ही ही कीर्तन सेवा पदरामध्ये घ्या। इथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे, त्यावेळेस सुद्धा मी हनुमान रायांच्या जन्म उत्सवाचं कीर्तनला येत असतो। गेली 2-3 वर्ष या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते अर्थात श्री दिनासाहेब पाटील यांच्या निमंत्रणाला त्या ठिकाणी येत असतोय। बऱ्याच वेळेला चर्चा झाली। या सर्व प्रभागातील तुम्ही मंडळी, होतकरू मंडळी, आमचे संतोषदादा पाटील या ठिकाणी मला भेटले, त्यांनी त्यांच्या कार्याचा काही भाग सांगितला। मला या गावाचं कौतुक करावं असं वाटतं। खरं म्हणजे मोठ्यांनी लहानांचं कौतुक करावं असं एक आपला परंपरा आहे, परंतु मला कौतुकही करावं असं वाटतं, कारण बरीच गावं आम्ही पाहिली, तिथे अगोदर गेलो तर आपला प्रवास सारखे असतात। मनीष शेट आमचे, त्यांचे मी धन्यवाद, शतशः आभार, कारण आजचं येणं म्हणजे आमचं फार दुर्मिळ होतं, पण मोठ्या परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत पोहोचलो। देवाला ती सेवा करून घ्यायची होती। आता आम्ही तुम्हाला मी सांगणार नाही। मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की चांगलं कार्य करायला घेतलं की माणसं कुठंतरी ते विरोधपणा करत असतात, परंतु अशी सद्बुद्धी देण्याचं काम, असं पुरुषार्थ करण्याचं काम हे भोलेनाथ बाबा करतात। बरं, ते फार त्याला प्रयास करावा लागत नाही। देना पाटील साहेबांनी मला इथे एक गोष्ट सांगितली, त्यांचं नाव घेतो म्हणजे मला तुमचं नाव, तर मग मी तुमचं नाव घेईन। धर्मशास्त्राचा नियम सांगू महाभारत असं सांगतो, तुम्हाला सुखाने जगायचं असेल ना, बहुमूत्र करा सुखम वसेत, भरपूर मित्र जोडा, आणि भरपूर मित्र जोडले किती करायचे, 800 मित्र करायचे। सकाळी त्याच्या घरी खायला, दुपारी रात्री त्याच्या घरी, पण भगवान नाथ महाराज सांगतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, फार पूजा करायची गरज नाही, फक्त देवाला पहा। आजची पर्वणी, आजच्या पर्वणीमध्ये काय शास्त्रकार सांगतात, एकनाथ महाराज म्हणतात, ऐका सावधान व्रत शिवरात्र, पावन पवित्र तिन्ही लोकी। हे व्रत असं आहे की या लोकांमध्ये पवित्र होतच, पण तिन्ही लोकांना सुद्धा पवित्र करण्याचं आजचं व्रत आहे। पण ते कसं करायचं, त्याचा नियम आहेत काय? आता नियम ऐका तुम्ही। आचरती जरी वास शिवपुरी घडे त्यासे, शुद्ध भावाने इथे येताना, म्हणून मी वाक्य मगाशी वापरलं। आता माझं वाक्य कुठे कोणा रात्रभर इथे भजन करायचं, जायचं नाही कोणी, बरोबर ना? फक्त आता मी माझ्या वेळेत मला जाते। आज दिवसभर कोण कोण झोपून आले, ते म्हणतात पुण्य लागत नाही। बरं, देवाला काय लागतो? नाथ मला सांगतात, भोजन केवळ सोपे बहु, देवांगण मिरवनिया, अंगोपचार करवनिया करात। या देवाच्या देवांगण मिरवनिया, देवाचं मंदिर झाडा, रांगोळी काढा, अंगोपचार करवनिया,